श्री स्वामी समर्थ। आजची लीला, 2 वाघांना पुनर्जन्म। एके दिवशी श्री स्वामी महाराज हिमालय पर्वतावर गुहेत बसून काही तपस्वींना तत्वबोध करत होते। त्या गुहेमागे 2 वाघ स्वामी महाराजांचे तत्वज्ञान शांतपणे ऐकत होते। तत्वबोध ऐकून सारे तपस्वी समाधी सुखात डोलू लागले। तेव्हा श्री त्या वाघास म्हणाले, काय हो पंडित, अंधारात का बसला आहात? मागील जन्मात तुम्ही विद्वान ब्राह्मण म्हणून मान्यता पावलात। तुम्हाला मान सन्मान कीर्ती वैभव सर्व काही मिळाले होते, पण तुम्हाला विद्येचा गर्व झाला होता। तुम्ही हत्तीवर ग्रंथ घेऊन देशोदेशी गेलात। वादविवादात अनेक पंडितांचा अपमान करून जयपत्रे घेतलीत। देव साधू संतांचा धिक्कार केलात। पाप कर्मामुळे तुम्हाला हा व्याघ्र जन्म मिळाला आहे। तेव्हा त्या दोन्ही वाघांना आपल्या गतजन्मीच्या वर्तनाचा पश्चाताप झाला। ते श्रीजवळ क्षमायाचना करू लागले। श्रीना आपली या योनीतून मुक्तता करण्यास विनवू लागले। तेव्हा प्रेमळ स्वामी महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला व म्हणाले, अरे व्याघ्र जन्मी गती नाही। पुढील जन्मी काशीला ब्राह्मणवंशी जन्मास येऊन वेदांत पारंगात व्हाल आणि आमची सेवा करून मुक्त व्हाल, असा आशीर्वाद देऊन त्यास जाण्यास आज्ञा दिली। नंतर ते दोन्ही वाघ आपल्या स्थानी परत गेले। या लीलेचा बोध, जसे आपण वर्तन करतो तसेच आपल्याला फळ मिळते। आपण जे कर्मबीज टाकतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचे बरे वाईट कर्मफळ मिळते। जसे आपण कर्म केले असेल त्यावर आपला पुढील जन्म अवलंबून असतो। सद्भाग्यानेच मानवाचा जन्म मिळतो, कारण फक्त मानवी जन्मातच मोक्ष मिळतो, अन्य कोणत्या नाही। म्हणून माणसाने आपल्याला मिळालेल्या मानवी जन्माचे मंगलाचरण करून सार्थक करावे। स्वामी महाराज सांगत आहेत, नको हा अहंकार। या अहंकारामुळे सर्वनाश होतो। घमेंड अहंकार झटकून दिला पाहिजे। अहंकारामुळे आपला मत्सर वाढतो, मत्सरामुळे राग वाढतो। आपण इतरांचा अपमान करतो, त्यांना दुःख देतो। आपण एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक जीवाच्या ठायी भगवंत आहे। आपण मूर्तीपूजा करतो, पण जीवात्म्याला दुःख देतो, मग आपल्या भक्तीचा काय उपयोग? बराच वेळा आपण म्हणतो, काय रे देवा, मी तुझे एवढे उपास तपास करतो, पूजापाठ करतो, पण तू मात्र फक्त मला त्रास दुःख देतोस। अमका तमका मात्र तुला नमस्कारही करत नाही, पण त्याला मात्र सारं काही भरभरून देतोस। तुझा न्याय मात्र विचित्र आहे। आपल्याला या श्रींच्या लीलेवरून लक्षात आले असेल की प्रत्येक जण हा संचित कर्म म्हणजेच गतजन्माचे कर्म घेऊन आलेला असतो आणि आता सध्याच्या जीवनामध्ये तो त्याचे फळ सुख दुःखाच्या रूपाने भोगत असतो। आपण परमेश्वराला दोष देतो, कारण आपल्याला गतजन्म आठवत नसतो। हे सारे अज्ञानापोटी होत असते, कारण आपल्याला हे का याचे उत्तर माहीत नसते। आपण आपल्या जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे। कोणासही दोष न देता आनंदाने ईशचिंतन स्वामी चिंतन करत जगले पाहिजे। तेव्हा फक्त आपणास आनंदी आनंद मिळतो। म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे, स्वामी स्वामी बोले रे ब्रह्मानंदे डोले रे। श्री स्वामी समर्थ।